इकडे लग्न सुद्धा होतात। हा, कारण का हे शिव आणि पार्वतीचं निवासस्थान आहे म्हणून। सो हे देऊळ आहे त्रियोगी संगमचं। हा बघा माझा भाऊ बघा डान्स बघा फक्त तुम्ही। हॅलो गाईज, गुड मॉर्निंग। सो काल मी व्हिडिओ टाकली नाही, म्हणजे येतानाची टाकली नाही, कारण का खूप आम्ही उतरलोच म्हणजे 5 वाजता आम्ही निघालो तिकडनं देवातून यायला। सो खूप काळोख पण झाला, तुम्हाला व्हिडिओ करताना आली। आणि मी ॲक्च्युली माझे पाय खूप दुखलेले, तर मला व्हिडिओ करता आली नाही। आणि पाय सगळं अंग वगैरे खूप दुखत होतं आणि येऊन मी डायरेक्ट झोपले। सो मला व्हिडिओ करताना आली, मी आज करते। आम्ही आलो आज त्रिवेणी, तर आता मी चालले त्रियोगी नारायणला। सो आता दाखवते मी तुम्हाला कसं आहे ते। ॲक्च्युली इथलं वातावरण पण खूप चांगलं आहे। आमचं लक एवढं चांगलं आहे की जिकडे पण आम्ही जातो आहे, म्हणजे आता 3 धाम झालेत, एक चौथा धाम राहिलेला आहे बद्रीनाथ। तर आम्हाला पाऊस अजिबात लागला नाही, पूर्ण ऊन होतं, ऊन म्हणजे काहीच पाऊस नाही, वेदर पण खूप चांगलं होतं। सो मी तुम्हाला दाखवते आता ते। ही एंट्री आहे। इकडे लग्न सुद्धा होतात। हा, कारण का हे शिव आणि पार्वतीचं निवासस्थान आहे म्हणून। एक उंडा कुठचा चल चल बेबी, तिकडे पुढे चल। हात लग्न करतात। सो हे देऊळ आहे त्रियोगी संगमचं। इकडे लग्न झालं, इकडे लग्न सुद्धा करतात। छान हे देऊळ आहे। पहिलं झालं तर हे दुसरं लग्न आहे। आता आम्ही आलोय आमच्या लॉजवर। खूप कंटाळा आलेला, ट्रॅव्हलिंग पण खूप होती, तर मी व्हिडिओ शॉर्ट्स नाही केलेत। तर आता उद्या काकांचा बड्डे आहे, तर इथे बड्डेचं डान्स वगैरे चालू आहे। केक वगैरे आणलेला आम्ही, तर कट करू, तुम्हाला दाखवायलाच मी। समोर जावा जावा फुलन राडा। हा बघा माझा भाऊ बघा डान्स बघा फक्त तुम्ही। गुड मॉर्निंग एव्हरीवन। आज आम्ही आलोय बद्रीनाथला। इकडे एवढी थंडी आहे, खूपच -डिग्रीमध्ये आहे, खूपच थंडी आहे। तुम्हाला दाखवते मी। दाखवते देऊळ, किती छान वाटते माहिती आहे, इकडे एकदम भारी वाटते। दाखवते देऊळ, गर्दी पाहूच शकता तुम्ही। आणि
सीनरी. व्ह्यू पण बघा काय छान. इकडे सगळे शॉपिंगसाठी शॉप्स आहेत. तुम्हाला जर काय हवं असेल तर इथून बाय करू शकता. बघा देव काय छान वाटतंय खूपच. दर्शन वगैरे झालेलं आहे. आम्ही शॉपिंग पण केलेली आहे. बघा किती शॉपिंग केलेलं आहे. आम्ही झालं खूप शॉपिंग केलं आणि आता आम्ही निघालोय माना बॉर्डर बघायला. तुम्हाला दाखवते मी नंतर. इंडियन फ्लॅग. यांचं बघा काहीतरी वेगळंच. इथून ते जवळ आहे तरी यांचं देखो. सो आता आम्ही माना बॉर्डर बघायला चढतोय. वरती आहे म्हणून दाखवते मी. असं आहे सगळं. ही एंट्री आहे माना बॉर्डरच्या आत जाण्याची. आणि हे आपल्या भारतातलं पहिलं गाव आहे जे इथे आहे. इथे गणेश गुफा आहे. दाखवते. हे गणपतीचं देव. आतमध्ये गुफा आहे. जाऊ हां. मेन गुफा वेदव्यास गुफा. हे भारतातलं पहिलं चहाचं दुकान. आणि हा आपला फ्लॅग. ही आपली मंडळी बिरजे मंडळी. ही आहे सरस्वती नदी. याने आम्ही सरस्वतीच्या मूर्त्या आणलेल्या आहेत. त्या आम्ही शुद्ध करून घरी नेणार. व्ह्यू बघा इथला काय छान आहे. हीच ती सरस्वती नदी जी पाताळात जाते. म्हणजे इकडेच गुप्त झालेली आहे. ह्याच्या पुढे तुम्हाला दिसणार नाही. कारण का हिला गणेश बाप्पाने शाप दिला होता. हे सरस्वती मातेचं मंदिर आहे. आणि ही वाहते सरस्वती. दिसत नाही इथून तुम्हाला दाखवते मी शॉर्ट टाकेल. ही सरस्वती माता आहे आणि तिथे काका पाणी भरतोय. कारण का आम्ही त्या देव्या घेतल्या आहेत सरस्वती मातेच्या मूर्त्या. त्या या पाण्याने शुद्ध करायच्या. सो आज आमचे 4 धाम झालेले आहेत कंप्लीट. उद्या आम्ही निघणार आहोत हरिद्वारला जायला. जाताना मध्येच धारी देवी बघणार आहोत. त्याच्यानंतर आम्ही हरिद्वारला पोचू आणि परवा फायनली आम्ही घरी जाऊ. आमची ट्रेन आहे सकाळी 8 वाजताची. मी तुम्हाला अपडेट देतच राहीन. सो भेटूया उद्या. आता बाय.